एंडोथर्मिक रिॲक्शन, उष्माग्राही अभिक्रिया अत्यंत सोपी आणि साधी आहे. आजूबाजूच्या वातावरणामधून जेव्हा हीट ऑब्सॉर्ब केली जाते आणि तो जो सबस्टन्स आहे त्यामध्ये भौतिक बदल घडून येते, तेव्हा होत असते एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच उष्माग्राही अभिक्रिया होत असते. नेमकं कसं एक्झाम्पल बर्फ आहे, समजा कन्सिडर करा बर्फ आहे आणि बर्फ थोड्या वेळानंतर काय होईल, वितळेल. म्हणजे वितळ कशामुळं, तर आजूबाजूचं टेम्परेचर आहे म्हणजे उष्णता आहे, तो बर्फ काय करतो, तो ऑब्सॉर्ब करतो आणि ऑब्सॉर्ब केल्यामुळे तो काय होतो, मेल्ट व्हायला लागते. एंडोथर्मिक रिॲक्शनचं उदाहरण आहे मेल्टिंग ऑफ आईस, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणं. तसंच डिझॉल्युशन पोटॅशियम नायट्रेट इन कशामध्ये, वाटरमध्ये, पोटॅशियम नायट्रेट पाण्यामध्ये विरघळणे. हे जे दोन एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत, एंडोथर्मिक रिॲक्शनचे आहेत. साधी आणि सोपी आहे. आजूबाजूच्या वातावरणामधून उष्णता काय करणं, घेणं आणि काय करणं, फिजिकल चेंज घडून आणणं. आता आपण रिॲक्शन पाहू. एक साधी आणि सिंपल रिॲक्शन आहे. जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 माहितच असेल बऱ्याच जणाला, लिहायचं मस्तपैकी कॅल्शियम काय कार्बोनेट, हे कशामध्ये असते, सॉलिड मध्ये, त्यामुळे असलेलं आहे. प्लस आजूबाजूच्या वातावरणामधून त्याला काय दिली, उष्णता मिळाली आणि उष्णता मिळाली आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो, इट गिव्स काय मिळतो, तर CaO म्हणजेच काय मिळते, ह्याला म्हणलं जाते कॅल्शियम ऑक्साईड. आणि अजून दुसरा एक प्रोडक्ट बाहेर पडतो, तो म्हणजे CO2 म्हणजेच काय असतो, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कसा असतो, गॅस असते. आणि हे कॅल्शियम ऑक्साईड आहे ते कशाच्या रूपामध्ये असते, सॉलिडच्या रूपामध्ये असते. रिॲक्शन कॅल्शियम कार्बोनेट वातावरणातून हीट ऑब्सॉर्ब केली आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, कॅल्शियम ऑक्साईड, आणि बाहेर एक CO2 हा गॅस काय बाहेर पडला. ह्या रिॲक्शनला म्हणायचं काय, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच उष्माग्राही अभिक्रिया म्हटलं जाते. ओके.